नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जे विद्यार्थी मित्र आपले LICची असेल, रेल्वेची असेल किंवा बँकिंगची तयारी करणारे असतील तर IBPSची. तर मित्रांनो, या ठिकाणी त्यांच्यासाठी एक योजना आलेली आहे. महाज्योतीने एक योजना लॉन्च केलेली आहे त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला त्याच्याविषयी मी सर्व काही डिटेल्समध्ये सांगणार आहेत. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा हा व्हिडिओ, कारण तुमचा एक शेअर त्यांच्यासाठी त्यांच्या शिक्षणामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा असू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की कशा पद्धतीने मी तुम्हाला त्या फॉर्म भरता येतो आणि त्या संदर्भात त्या योजनेचा तपशील काय आहे याविषयी मी तुम्हाला पात्रता, अटी आणि शर्ती सर्व काही सांगणार आहे डिटेल्सपणे. कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर चला मित्रांनो, आणि त्यातल्या त्यात अजून मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगतोय तुम्हाला की तुम्हाला फॉर्म भरताना पण कुठलीही अडचण येणार नाही, कारण फॉर्म कसा भरायचा हे पण मी तुम्हाला सांगतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, सुरुवातीला तुमच्याजवळ गुगल असेल, गुगलमध्ये जा किंवा अथवा क्रोममध्ये जा. क्रोममध्ये गेल्याच्यानंतर तुम्ही या 3 डॉटवरती तुम्हाला अगोदर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी इथे बाण दाखवतो बघा. या ठिकाणी इथे क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, डेस्कटॉपवरती घ्यायचं आहे. कारण डेस्कटॉपवरती नाही घेतलं तरी जमतं, पण डेस्कटॉपवरती घेतल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक एक कम्प्युटरचं टाईपचा असा विंडो तयार ओपन होतो. तर मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीचं हे त्या रेषेवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर विविध ऑप्शन येतात. या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता डेस्कटॉप साईट नावाचं ऑप्शन आहे. या डेस्कटॉपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या डेस्कटॉपवरती क्लिक केल्याच्यानंतर असं टिक केलं की नाही, तर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होतो. तर तुम्हाला म्हणजे मी ऑलरेडी टाकलेलं आहे महाज्योती, त्यामुळे असं दाखवत आहे. तर फक्त मी तुम्हाला सांगण्यासाठी डेस्कटॉप साईटवरती जायचं आहे, कारण तर पूर्ण जी काही लिंक असेल वेबसाईटची ती पूर्ण ओपन होते आणि असं थोडक्यात दाखवत नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने केल्याच्यानंतर तुम्हाला गुगलमध्ये महाज्योती टाईप करायचं आहे. महाज्योती टाईप केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती. या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्याच्यानंतर परत एक तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल मित्रांनो. या ठिकाणी इंटरफेस आल्याच्यानंतर तुमच्यासमोर इथे महाज्योतीची माहिती देण्यात आलेली आहे. काय योजना आतापर्यंत राबवण्यात आल्या किंवा या महाज्योती कोणत्या प्रवर्गासाठी आहे ते या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी इथे मंत्री वगैरे आपले दिसत आहेत तुम्हाला. तर या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला कुठे क्लिक करायचं आहे, तर इथे 3 रेषा तुमच्या ठिकाणी दिसत असतील किंवा 3 डॉट दिसत असतील. तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर परत एक तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल मित्रांनो. या ठिकाणी विविध ऑप्शन आहेत मित्रांनो. फक्त तुम्हाला सूचना फलक अथवा नोटीस बोर्ड असेल तुमच्यावरती, तर त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर परत एक तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचं इंटरफेस येईल मित्रांनो. तर या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे परत बघा. इथे बघा तुम्ही, ॲप्लिकेशन फॉर IBPS, PO, बँकिंग, LIC, रेल्वे, AO ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामचं आहे मित्रांनो. जे मित्र आपले IBPSची तयारी करतात किंवा बँकिंगची जे IBPS जी परीक्षा घेत असते बँकिंगची, ती तयारी करणार असाल तुम्ही, बँकिंगची कुठलीही तयारी असेल, त्यामध्ये क्लर्क आलं, PO आलं किंवा कुठलीही बँकिंगच्या संदर्भात असेल, LICची तयारी करणार असाल तुम्ही, त्यानंतर रेल्वेची किंवा AOची, जर यापैकी तुम्ही कुठलीही पद्धतीची तयारी करत असाल आणि तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फॉर्म अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता क्लिक हेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल. तर अशा पद्धतीचा इंटरफेस आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे परिपत्रक आणि रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे. आता रजिस्ट्रेशन लिंक आपल्याला लगेच ओपन नाही करायची, कारण आपल्याला अगोदर परिपत्रकमध्ये काय सांगलं आहे ते सर्व काही जाणून घ्यायचं आहे. काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ पहा आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण मी तुमच्यापर्यंत नवीन असेच व्हिडिओ घेऊन येत राहतो. तर मित्रांनो, परिपत्रकवरती क्लिक करायचं आहे. परिपत्रकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे की जे विद्यार्थी मित्र बँकिंगची तयारी करणारे असतील, रेल्वेची वगैरे जे काय आहे, त्याच्यासाठी परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने आहे हे महाज्योतीमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर या ठिकाणी त्यांनी जे काही इच्छुक विद्यार्थी आहेत, त्यांनी फॉर्म भरायचा आहे, अर्ज करायचा आहे.
तर अंतर्गत जे लाभ आहे तर लाभ काय भेटणार आहे मित्रांनो, 6 महिन्यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे संस्थेतर्फे. त्यामध्ये तुम्हाला एक टॅबलेट देण्यात येणार आहे आणि सोबत इंटरनेट डाटा तुम्हाला भेटणार आहे. 6 महिन्यासाठी तो प्रोग्राम आहे मित्रांनो. त्याच्यासाठी पात्रता काय काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा रहिवासी असावा तो विद्यार्थी. त्यानंतर तो नॉन क्रिमिलियर गटातील असावा. त्यामध्ये कोणते आहेत बघा प्रवर्ग, इथं पाहू शकता. ओबीसी असेल, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग, यासाठी तो या प्रवर्गातला असावा. तो त्याची पदवी पूर्ण झालेली असावी असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, महाज्योतीच्या कोणत्याही अगोदर जो लाभ घेतला असेल तर तो लाभ घेतलेला विद्यार्थी नसावा, कारण अशा विद्यार्थ्यांचा अर्ज काय घेतला जाईल, विचारात घेतला जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. या अगोदर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला असेल, महाज्योतीच्या कोणत्याही योजनेचा, म्हणजे याच म्हणून नाही तर या अगोदर तुम्ही कंबाईन असेल, राज्यसेवा असेल किंवा इतर कुठल्याही परीक्षेचा या महाज्योतीच्या अंतर्गत जी योजना राबवल्या जातात विविध, त्याच्यापैकी कुठल्याही योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्ही याच्यासाठी अर्ज केला तरी तुमचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो काय सांगलेलं आहे, प्रशिक्षणाकरता लाभार्थ्याची निवड ही अंतिम निवड चाचणी, जी चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. एक परीक्षा घेतील त्यांनी तुमची प्रशिक्षणासाठी. त्यानंतर एक चाळणी परीक्षा झाल्याच्यानंतर त्याच्यानुसार मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन करतील. तर मित्रांनो काय सांगण्यात आलेलं पुढे बघा, विद्यार्थी IBPS, PO, बँकिंग, LIC, रेल्वे किंवा AAOचा असेल पूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमावर. आता तुम्ही म्हणसाल की सर या ठिकाणी सरळ सांगितलेलं आहे, तर याचा अभ्यासक्रम काय आहे, जे तुम्ही ज्या पद्धतीची तयारी करताय सध्याच्याला, LICची असेल, बँकिंगची असेल किंवा POची जी काही असेल किंवा रेल्वेची असेल, तर त्या धर्तीवरती पूर्व परीक्षेच्या धर्तीवरती अभ्यासक्रमानुसार तुमची चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे सिलॅबस कोणीही विचारण्याचा गरज नाही आहे मला वाटतं, कारण त्यांनी ऑलरेडी तिथं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकानुसार मेरिटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ज्यावेळेस प्रसिद्ध करण्यात येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल मित्रांनो, फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो पुढे काय म्हणलेलं आहे, चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावरती माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. ज्यावेळेस टाइम टेबल येईल त्यावेळेस आपला एक व्हिडिओ असेल मित्रांनो. आणि मित्रांनो यासाठी किती वयमर्यादा आहे, तर वय किमान 20 वर्ष व कमाल 28 वर्ष. तसेच जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 38 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात. तर प्रशिक्षणाचं स्वरूप काय आहे मित्रांनो, तर प्रशिक्षणाचं स्वरूप सांगण्यात आलेलं आहे की 6 महिन्याचा हा तो प्रशिक्षणाचा कालावधी आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम आहे त्याच्यानुसार प्रशिक्षण देण्यात येईल तुम्हाला. आणि ही जी काही पद्धत आहे ती कशी आहे, अनिवासी आहे, निवासी नाही. तर ही प्रशिक्षण कसं आहे, तर ऑनलाईन स्वरूपाचं आहे, ऑफलाईन स्वरूपाचं नाही. तर पुढे काय सांगण्यात आलेलं आहे, आरक्षण देण्यात आलेलं आहे. कॅटेगरी वाईज त्यांनी आरक्षण या ठिकाणी नमूद केलेलं आहे. बघू शकता इथं ओबीसीला मित्रांनो 59% आहे. त्यानंतर विजा आहे त्यांच्यासाठी 10% आहे. NTB आहे त्यांच्यासाठी 8% आहे. NTC आहे त्यांच्यासाठी 11% आहे. भटक्या जमाती ड आहेत म्हणजे NTD आहे त्यांच्यासाठी 6% आहे. आणि जे प्रवर्ग आहे SBC त्यांच्यासाठी पण 6% असं टोटल 100% या ठिकाणी देण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर पुढे काय आहे बघा, त्यानंतर समांतर आरक्षणासंदर्भात पुढील प्रमाणे सांगण्यात आलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला महिलांना किती 30% जागा आरक्षित आहेत आणि त्यामध्ये अजून दिव्यांगांना 5% आणि अनाथांसाठी 1% जागा राखीव आहे. तर पुढे काय म्हणले, अर्जासाठी आवश्यक जे कागदपत्र आहेत त्यांच्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात बघा, आधार कार्ड असणं गरजेचं आहे तुमच्याकडे, जातीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, रहिवाशीचा दाखला असणं कंपल्सरी आहे. त्यानंतर वैद्य नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं व्हॅलिड असावं, तो म्हणजे सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियरचं व्हॅलिड असावं असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पदवीचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्र तुमच्याकडे जे असेल ते, मार्क मेमो असावा लास्ट इयरचा किंवा तुमच्याकडं पदवीचं प्रमाणपत्र असलं तरी चालतं. दिव्यांग असाल तुम्ही तर त्याचा दिव्यांगाचा दाखला असावा तुमच्याकडे आणि अनाथ असेल तर अनाथाचा दाखला असावा तुमच्याकडे. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. अर्ज कशा पद्धतीने करायचा मी सुरुवातीला गुगलमध्ये जशा पद्धतीने सांगितलं होतं, महाज्योतीच्या संकेतस्थळावरती जाऊन नोटीस बोर्डावरती क्लिक करून तुम्हाला त्या पद्धतीने अर्ज करायचा आहे. तरी मी सांगणार आहे, या ठिकाणी फक्त माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो अटी आणि शर्ती बघा, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं, तर अर्जाची अंतिम दिनांक कधीची आहे, तर 20/8/2025 आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये अजून काय सांगण्यात आलेलं आहे, जे विद्यार्थी मित्र आपले पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्जाचा म्हणजे जे काही
ईमेल किंवा पोस्टाद्वारे जर अर्ज केला तर त्याचा विचार केला जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील असं सांगण्यात आलेलं आहे. प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात असल्याने विद्यावेतन व आकस्मिक निधीऐवजी टॅबलेट व डेटा विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी संस्थेमार्फत देण्यात येणार आहे. बघा, पहिलं काय होतं विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी विद्यावेतन दिलं जायचं आणि आकस्मिक निधी पण दिला जायचा. म्हणजे असे टोटल तुम्हाला 72,000 रुपये भेटत होते मित्रांनो. तरी त्यांनी काय केलं, 72,000 भेटत होते. तर शासनाने यावेळेस काय केलेलं आहे, कदाचित त्यांच्यावरती भार जास्त असेल, विविध योजना राबवल्यात त्यांनी. आपल्याला जास्त वादात नाही पडायचं. तर आपल्याला मी क्लिअर सांगायचं आपल्याला की आत्तापर्यंत या विद्यार्थ्यांना 72,000 रुपये भेटत होते. तर आता ते 72,000 रुपये भेटणार नाहीत. फक्त त्यांनी एका टॅबलेटमध्ये तुम्हाला गुंडाळलेलं आहे, टॅबलेट आणि 6 महिन्याच्या इंटरनेटसाठी. तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्ही आवाज उठवला पाहिजे, कारण शेवटी ज्याच्यावर अन्याय होतो त्यांनी आवाज उठवणं गरजेचं असतं. हे सारास आपल्या प्रवर्गावरती अन्याय आहे. ओबीसीचे जे प्रवर्ग आहेत, एनटीचे प्रवर्ग आहेत, त्यांच्यावर सरास हा अन्याय आहे मित्रांनो. कारण का तर आत्तापर्यंत जो होता तो आकस्मिक निधी आणि दोन्ही पण भेटत होता विद्यार्थी मित्रांना, विद्यावेतन पण भेटत होतं. असं टोटली 72,000पर्यंत 72,000 विद्यार्थ्यांना भेटत होते. सोबत क्लासेस होते ऑफलाईन, नामांकित क्लासेस असतील. आता मी क्लासेसची नावं घेण्यापेक्षा एक नामांकित क्लासेस देतात त्यांनी त्यांच्यातर्फे, तर ते भेटत होते तुम्हाला. सोबत त्यामध्ये तुम्हाला पुस्तकं असतील किंवा जे शैक्षणिक साहित्य असेल ते भेटत होतं. तर आता त्यांनी ते कॅन्सल करून अशा पद्धतीने त्यांनी राबवलेलं आहे. त्यामुळे सर्वात मोठा हा अन्याय आहे मला असं वाटतं. आणि पुढे काय म्हणलेलं आहे बघा, चला आपल्या मुद्द्याकडे जाऊ. पुढच्या जाहिराती रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे किंवा स्वीकारणे याबाबत सर्व अधिकार कोणाचे आहेत, तर व्यवस्थापकीय संचालक जे आहेत महाज्योतीचे त्यांचे राहतील असं सांगण्यात आलेलं आहे. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेतून तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण किंवा दिशाभूल असल्यास अथवा विद्यार्थ्यांनी यापूर्वी महाज्योतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला आढळल्यास तर काय करण्यात येणार आहे, महाराष्ट्र शासनाची जी काही सारथी योजना असेल त्यांच्यातर्फे ही निवड काय होणार आहे, तुम्हाला रद्द करण्यात येते. म्हणजे तुम्हाला या अगोदर जर महाज्योतीचा लाभ घेतला असेल तुम्ही किंवा तुम्ही दिशाभूल केली असेल, चुकीची माहिती जर त्या फॉर्ममध्ये भरली असेल, तर तुमचं काय करण्यात येईल, निवड रद्द करण्यात येईल. पण काय होतं त्यावेळेस, अगोदर सुरुवातीला ही जी सारथी योजना आहे, ही सारथी योजना ओबीसी आणि ओपन प्रवर्गासाठी होती. तर आता काय झालं आहे, ती ओबीसी इकडे फक्त महाज्योतीत ठेवलेत, सारथीमध्ये फक्त EWS वाले आणि SBC वाले. आता जो मराठा समाजाला जो आरक्षण भेटलेला आहे SBC, तो प्रवर्ग या सारथीमध्ये येतो. पहिलं ओपनमध्ये होते ना मराठा समाज, त्याच्यामुळे सारथी योजना ही त्यांच्यासाठी होती आणि त्यामध्ये ओबीसी प्रवर्ग पण होता. त्यामुळे काय व्हायचं, ओबीसीवाले इकडे पण लाभ घ्यायचे आणि तिकडे पण लाभ घ्यायचे. त्यामुळे आता त्यांनी जर इकडचा लाभ अगोदर घेतला असेल तरी पण त्यांची निवड रद्द करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो पुढे जाऊयात. तर या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, अर्ज करताना तुम्हाला काही अडचणी आल्या असतील, येत असतील, काही प्रॉब्लेम आला असेल तुम्हाला कुठल्याही प्रकारचा, तर या ठिकाणी त्यांचा नंबर दिलेला आहे महाज्योतीचा. या क्रमांकावरती तुम्ही फोन करून तुमची जी काही अडचण असेल ती सॉल्व्ह करू शकता. तसंच या ठिकाणी त्यांचा ईमेल ID दिलेला आहे आणि वेबसाईट तर तुम्हाला माहिती आहे, संकेतस्थळ. तर मित्रांनो अशा पद्धतीची ही माहिती होती. तर आपल्याला आता फॉर्म भरायचं आहे कसं हे तुम्हाला मी सांगतो आहे. तर चला मित्रांनो, आता एकदा बॅक जायचं आहे आपल्याला. बॅक गेल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन लिंक आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक परत अशा पद्धतीचा इंटरफेस येईल. या ठिकाणी इथे पाहू शकता, इथे सरळ सांगितलेलं आहे ॲप्लिकेशन फॉर IBPS बँकिंग रेल्वे जे काही आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे. इथं मोबाईल व्हेरिफिकेशन नाव असेल. तर मित्रांनो या ठिकाणी एंटर मोबाईल नंबरच्या ठिकाणी तुमचे 10 आकडी मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. एंटर करून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आपल्याला OTP भेटलेला आहे, तर OTPला आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे OTPसाठी. तर मित्रांनो OTP आल्याच्यानंतर OTPवरती आता क्लिक केल्याच्यानंतर OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आपल्याला. OTP व्हेरीफाय करायच्यासाठी आपल्या मोबाईलवरती जो OTP आलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला एंटर OTPच्या ठिकाणी क्लिक करायचा आहे आणि OTP टाकायचा आहे. आता OTP टाकण्यासाठी आपल्यासमोर मॅसेज आल्याच्यानंतर त्या सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत एक इंटरफेस ओपन होईल मित्रांनो. तो इंटरफेस आपल्याला तर मित्रांनो अशा पद्धतीने ओपन होईल तुमच्यासमोर दुसरा एक इंटरफेस. या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही पर्सनल डिटेल्स दिलेला आहे, क्वालिफिकेशन डिटेल्स दिलेला आहे आणि डॉक्युमेंट दिलेला आहे मित्रांनो. आता तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात हे अगोदर मी सांगितलं होतं. तर या ठिकाणी फॉर्म भरताना पाहू शकता तुम्ही. तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी पहिल्यांदा प्रेफरन्स द्यायचा आहे.
तुम्हाला जे काही सेंटर घ्यायचे आहेत, एक्झामिनेशन सेंटर जे तुमच्या जिल्ह्याचे असेल तो पहिला जिल्हा प्रेफरन्स निवडायचा आहे तुम्हाला. जो कोणता जिल्हा निवडायचा आहे तो या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचे जिल्हे सर्व येतील. या ठिकाणी तुमचा जो जिल्हा आहे तो निवडायचा आहे. दुसऱ्या नंबरला पण प्रेफरन्स द्यायचा आहे, तिसऱ्या नंबरला पण प्रेफरन्स द्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन फुल नाव जे काय असेल ते टाका. इथं फर्स्ट नेम, लास्ट नेम, आपलं मिडल नेम आणि इथं लास्ट नेम टाकायचं आहे तुम्हाला. त्यानंतर इथं वडिलांचं नाव असेल किंवा तुमचं जे काही पालनपोषण करतात त्यांचं नाव इथं या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या जेंडरमध्ये येतात त्या ठिकाणी इथं जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे. इथं डेट ऑफ बर्थच्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी असे हे दिसत असेल यावरतीच क्लिक करा, कारण यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस येतो. इथे क्लिक केले तर तरी पण येतो, पण अगोदर येत नव्हतं, त्यामुळे या ठिकाणी असं क्लिक करून तुम्ही ओपन करू शकता. त्यानंतर पुढे काय सांगण्यात आलेलं आहे बघा. ऑर्पन असाल तर तुम्ही यस करायचं आहे आणि तुम्ही कोणत्या टाईपमध्ये ऑर्पन आहात, संस्थात्मक आहात की संस्थाबाह्य आहात या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर डिसेबिलिटी असेल तुम्ही ते यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. आणि डिसेबिलिटी असाल तर तुम्ही कोणत्या प्रकारात येतात, दिव्यांग, तो या ठिकाणी प्रकार दिलेला आहे. त्यानंतर सोशल कॅटेगरी तुम्हाला चॉईस करायची आहे. या ठिकाणी तुम्ही सोशल कॅटेगरी निवडायची आहे तुम्हाला. त्यानंतर इथं कास्ट तुमची जी ती सोशल कॅटेगरी निवडल्याच्यानंतर तुमची कोणती कास्ट आहे त्या सोशल कॅटेगरीमध्ये तुम्हाला दाखवतो. आता सोशल कॅटेगरी अशी ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता OBC वगैरे जे काही दिलेले आहेत कॅटेगरी ते सर्व इथं दिलेले आहेत, मेन्शन आहेत. आता समजा मी इथं OBC निवडलं तर या ठिकाणी OBCचे जेवढे आहेत कास्ट प्रकार OBCमध्ये येणारे ते सर्व इथं दिलेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही क्रिमिनल गटातील असाल तर या ठिकाणी क्रिमिनलला तुम्हाला करायचं आहे, नॉन क्रिमिनल करायचं आहे, कारण तुम्ही नॉन क्रिमिनलमध्ये येत आहे सर्वजण आपण. तर या ठिकाणी आधार नंबर तुमचा टाकायचा आहे. क्रिमिनल गटात असेल तर क्रिमिनल करा, नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनल करा. त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे इथं. नंतर तुमचं डोमेसाईल तुम्ही कुठल्या ह्याच्यातले आहात, तुमचा जिल्हा कोणता आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र तर राहणारच आहे. त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेसवरती क्लिक करायचं आहे. तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तुमचा तहसील निवडायचा आहे आणि तुमचं गाव टाकायचं आहे. इथं हाऊस नंबर जे काय असेल तो त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. आणि जर तुमचा परमनंट ॲड्रेस तोच असेल तर या ठिकाणी तुम्हाला हे करायचं आहे, सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेसवरती क्लिक करायचं आहे, या बारमध्ये क्लिक करायचं आहे, तर होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी हा माझा नंबर आहे. तुम्हाला काही अडचण आली असेल तर व्हॉट्सअप करा, कॉल नका करू, मी तुम्हाला उत्तर देईन नक्कीच. या ठिकाणी ईमेल ID टाकायचा आहे तुमचा आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्याच्यानंतर परत एक तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होईल मित्रांनो. सेव्ह आणि नेक्स्ट केलं की पुढे तुमच्यासमोर एक या ठिकाणी इथे पाहू शकता क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये नेम आणि पॅलेस दिलेला आहे. तर या ठिकाणी तुमच्या शाळेचं नाव जे 10वीला होतं तुम्ही शिकलेलं ते शाळेचं नाव या ठिकाणी किंवा जे शाळा आहे किंवा जे ठिकाण आहे त्या ठिकाणचं इथं नाव टाकायचं आहे. बोर्ड कोणता आहे तुमचा ते टाकायचं आहे. लातूर असेल तर लातूर, अमरावती असेल तर अमरावती, पुणे असेल तर पुणे टाकायचं आहे किंवा कोकण असेल तर कोकण, जे काही तुमचे बोर्ड असतील ते बोर्ड या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर कोणत्या इयरमध्ये तुम्ही पासआउट झालात ते तिथं टाकायचं आहे आणि तुमची मार्क म्हणजेच टक्केवारी किती आहे ते टाकायचं आहे. 12वीचं पण सेम तसंच आहे मित्रांनो. तुमच्या 12वीचं कॉलेज जे आहे ते टाकायचं आहे. इथं तुम्ही कुठल्या बोर्डामध्ये होतात, पासिंग इयर कधीचं आहे आणि टक्केवारी इथं. सेम ग्रॅज्युएशनचं पण तसंच आहे मित्रांनो. तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालं, कुठलं बोर्ड म्हणजे कुठली युनिव्हर्सिटी आहे आणि पासआउट कधी झालात आणि तुमची टक्केवारी काय आहे हे सर्व काही सबमिट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत एक इंटरफेस येईल मित्रांनो, सेव्ह अँड नेक्स्टचा. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत एक इंटरफेस येईल मित्रांनो. सेव्ह आणि नेक्स्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत एक इंटरफेस येईल डॉक्युमेंट नावाचा. डॉक्युमेंट नावाचा आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता कॉल येते पण कॉल नाही घेत मित्रांनो. या ठिकाणी पासपोर्ट साईज दिलेली आहे. तुमची पासपोर्ट साईज टाकायची आहे. इथं सिग्नेचर आहे. त्यानंतर आधार कार्ड आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे. ऑर्पन असाल तर ऑर्पनला गरज नाही, म्हणजे अनाथ असेल तर त्यांना कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही. आणि क्रिमिनल गटातील असाल म्हणजे नॉन क्रिमिनल गटातील असाल तर आणि त्यातल्या त्यात अनाथ असेल तुम्ही तर त्याची पण गरज नाही, नॉन क्रिमिनलची पण अनाथांना. आणि तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट, SSC मार्कशीट, जे डिप्लोमा झाला असेल 12वीला किंवा 12वी झाली असेल तर ते तिथं टाकायचं आहे. आणि डिग्रीचं लास्ट इयरचं मार्क मेमो तुमच्याकडे असेल ते किंवा सर्टिफिकेट तुमच्याकडे डिग्रीचं जे असेल ते टाकून त्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक केलं ना तुमचा सबमिट फॉर्म होऊन जातो. तर मित्रांनो ही अशा पद्धतीची माहिती होती. माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
थँक्यू मित्रांनो.